स्मृती कामजवानी मानव सदस्य उद्यानेश्वर कर्णकाळ तुमचा दादू भावान धलो जराचरी स्वामी काज गुरुभक्त पितृवचन सेवापती विष्णूची बाबूजान म्हणून तुझा सत्य म्हणून मुखे दुखे आणि घरचे दुखे निश्चयाची वेळ तुका म्हणे त्याची भाव हेच विष्णूची महापूजा अनुभवन हे तुझा विठाल विठाल विष्णूची महापूजान म्हणून रुजा प्रसिद्ध सांगी किती श्रीकृष्ण दमले स्वतः परमेश्वर परमात्मा सोडले तो सतत सतत शेत निवडलेला मग मारा पुष्य नितोड्याच्या तुकोबार येतो तुकोबार म्हणजे का त्यातीलच्या चलनाचा सगळ्यांच्या पटांतरातला देवाची महापूजा सांगायला म्हणणार चरणाच्या अभंगाला सुरुवात करण्यावर 2-3 मुद्दे आहेत. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यावर पहिला मुद्दा असा आहे तुकोबाराच्या गाथ्यात नाट वासुदेव पांगोळ मुका जोगी बायरा एकाकडे सलमालो निरंकाल गवळणी पायी अभेचारी अभंग दुस्तानी अभंग बाहेरची मात ख्याला हाती संग्रह काला गवळणी उपसंहार एवढी तुकोबाराच्या गाथ्यातली प्रकरण आहे. नाट हे प्रकरण आहे, वासुदेव हे प्रकरण आहे, भूपाळा हे प्रकरण आहे, गवळण हे प्रकरण आहे, काला हे प्रकरण आहे, ख्याल हे प्रकरण आहे, हिंदुस्थानी अभंग हे प्रकरण आहे, माहेरची मात हे प्रकरण आहे, निर्याणकाल हे प्रकरण आहे, पाईक हे प्रकरण आहे, व्यभिचारी अभंग हे प्रकरण आहे, आरती संग्रह हे प्रकरण आहे, कली महात्म्य हे प्रकरण आहे. त्यात काही अभंग विनंती पर आहेत, काही अभंग विनंती पर आहेत, काही अभंग विनवणी पर आहेत, काही अभंग मागणी पर आहेत, काही अभंग संत पर आहेत, काही अभंग विनवणी पर आहेत, तर काही अभंग देवाची पूजा सांगणार आहेत. त्यातला आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबार यांच्या गाथीतील असून कडवे 4 आहेत पण पूजा 7 आहेत. कडवे 4 आहेत पण पूजा 7 आहेत. पहिली पूजा आहे स्वामी खास, दुसरी पूजा आहे गुरुभक्ती, तिसरी पूजा आहे पितृवचन, चौथी पूजा आहे सेवापती, 5वी पूजा आहे सत्यवनमुखे, 6वी पूजा आहे दुःखे अनेकांचे दुःखे आणि 7वी पूजा आहे निश्चयाचे बाळ विठाल. जगाच्या इतिहासात माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबारानंतर वैकुंठ गमन नाही, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोन नाही, गरुडानंतर भरारी नाही, मारुतीनंतर ब्रह्मचारी नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंत नाही, चंद्रानंतर शीतता नाही, सूर्यानंतर तेजस्विता नाही, मेघानंतर उदरता नाही, कर्णानंतर औदार्य नाही, आईनंतर प्रेम नाही, साधूनंतर कृपा नाही, मानवानंतर बुद्धी नाही, संतांनंतर आशीर्वाद नाही आणि वारकरी संप्रदायानंतर संप्रदाय नाही. जगाच्या इतिहासात माऊलीनंतर समाधी नाही, मानवानंतर बुद्धी नाही. हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. जगामध्ये बुद्धिमान जर कोण असेल तर तो फक्त माणूस आहे. पुन्हा 4 वाक्य आहे का, जंगलामध्ये हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही, सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही, सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाही, सगळ्या कपिला आहेत पण कामधेनू नाही, जंगलात अनेक झाडं आहेत पण कल्पतरू नाही, जगात अनेक संप्रदाय आहेत पण वारकरी संप्रदायाचा तोड संप्रदाय नाही. पुन्हा उलट आहे का, वारकरी संप्रदायामध्ये 2 गोष्टी आहे. माणसं बनवण्याची ताकद आहे, माणसं बनवण्याची ताकद आहे आणि माणसांचा उद्धार करण्याची ताकद आहे. इतर ठिकाणी माणसं गोळा केली जातात, बनवली जात नाही. गोळा केले जातात पण बनवली जात नाही. प्रॉब्लेम असा आहे, जगातला श्रेष्ठ संप्रदाय वारकरी संप्रदाय का, तर सोनाराच्या दुकानाच्या शेजारी भेळीवाल्यानं जर दुकान टाकलं, भेळीवाल्यानं, तर सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम काय? काहीच नाही, कारण सोनाराचं जे गिराईक आहे ते दर्जेदार आहे, दर्जेदार गिराईक आहे. एकच गिराईक पण 32,000.
भेळीवाल्याचे 32 होतील केव्हा? एक मेलं कांदे कापू कापू, एक मेलं लिंबू पिळू पिळू. तसं वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे आणि इतर जे निघाल ते भेळीचं दुकान आहे. फक्त कागदा गोळा करा. वैष्णवा चरणाच्या देवाची महापूजा सांगणार आहे. पूजा 7 आहेत, कडवे 4 आहेत. अभंगातला पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचा तोड संप्रदाय नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टिमाने कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक वाक्य देणार. वाक्य नीट ऐका. एक गोष्ट दुसऱ्याला जमेलच असं नाही. एक गोष्ट एकाला जमते ती दुसऱ्याला जमेलच. ज्याला गायन जमतं त्याला वादन जमत नाही. ज्याला वादन जमतं त्याला गायन जमत नाही. ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं. आणि ज्याला बोलायचं जमतं त्याला हे दोन्ही जमत नाही. आणि ज्याला काहीच जमत नाही तो आपल्याला एवढ्याला नाव ठेवल्याशिवाय राहतो. ज्याला गायन जमल त्याला वादन जमणार नाही. ज्याला तब्येत जास्त असते त्याला बुद्धी कमी असते. ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असते. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात आणि जी गालात हसतात ती प्युअर गद्दार असतात. पुढचं वाक्य आहे का? जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. कधी ध्यानात ठेवायचं? जी माणसं आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांचं श्रद्धास्थान, सगळ्या विद्यार्थ्यांचे शिष्य, सगळ्यांचे गुरु, ज्यांनी अनेक शिष्य बनवले असे दासोपंत स्वामी. पण त्यातलं एक वाक्य नीट ऐका. ही जी कला आहे गायन वादन ही कुणालाही नाही मानत. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण परमार्थ रक्तात असावा लागतो. परमार्थ हा रक्तात असावा लागतो. विद्वत्ता ही रक्तात असावी लागते. विद्वत्ता टॅलन्सी जी आहे ती रक्तात असावी लागते. काही माणसं पाठ करू करू मिळली
ध्यानातच राहील नाही. काही माणसांनी नुसती नजर टाकली पाठ. विद्वत्ता ही रक्तात असे लागते. तसं दासोपंत स्वामी, त्यांचे गुरु, त्यांचे सगळे शिष्य, पखवाद हे त्यांच्या रक्तात उतरलेलं रसायन. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, कुणी कुणाचं जसं माऊलीने अख्खं विश्व सांभाळलं तसे माऊलीचे उपकार आहे. तसे दासोपंत स्वामींकडे जेवढे शिष्य शिकले हे सगळ्यांचे ते आश्रयदाते नाही, ते त्यांना देव आहेत. आणि एक वाक्य सांगून ठेवतो पखवाद शिकणाऱ्यांना, गायन शिकणाऱ्यांना, कीर्तन शिकणाऱ्यांना, तुम्ही ज्यांच्याकडे शिकता त्यांना कधी माणूस म्हणून पाहू नका. माणूस म्हणून पाहायचं नाही. का पाहायचं नाही? आपल्याला काहीच जमत नव्हतं ते त्यांनी जमून दिलं. जसं आपण म्हणतो आपल्याला काहीच जमत नव्हतं पण त्यांनी ते जमून दिलं. जसं योग्य मार्ग ते दाखवतात त्यांना संत म्हणतात. आणि या पवित्र दिवसाच्या कीर्तनाला त्यांच्या ह्या कलेला उदंड आयुष्य. सगळीच गोष्ट, कीर्तनकाराचं पोरग सहसा कीर्तनकार होत नाही, होतच नाही, होतच नाही. त्याला उत्तर सांगतो तुम्हाला, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. ए आला आला, याचं तोंड तिकडे कर. हा आला. जाऊ. गायकाचं पोरग गायक होईल ही अपेक्षा करायची नाही. पखवाद्याचं पोरग पखवादे होईल अपेक्षा करायची नाही. कीर्तनकाराचं पोरग कीर्तनकार होईलच, होतच नाही. तुम्ही म्हणाल का? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38, मुळा हुनी बीज काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडी विखुरी गेले ते काही. पण ह्या नियमाला दासोपंत स्वामी अपवाद आहे. आणि एखादा नियम कधी टिकतो जर अपवाद असेल तर. दासोपंत स्वामीची मुलं पखवादात तयार आहेत ही त्यांची अपवादात्मक गोष्ट आहे. नाही तर आमचे जवळजवळ येडेच. आमचे येडेच निघणार का? त्याचं उत्तर आहे का जरा नीट आहे. जर संतती चांगली, ज्ञान नसेल तर उपयोग काय? गडी देखणारही पण गडी नाही. गडी देखणारही कुणाला वाटतं त्याचा किस घ्यावा पण गडी नाही ना. ऐका आता यादी ऐका, यादी ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शेळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुढचे 4 वाक्य ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18 अध्याय. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. पुन्हा ऐका पुढचं. मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. ओवी ऐका 13व्या अध्यायातली. मुंगी मेरू न ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. मासा कधी समुद्र तरू शकत नाही. रक्तात नसलेला माणूस परमार्थात यशस्वी होऊ शकत नाही. पुन्हा 4 वाक्य आहे का? जेवढे गोष्टी डोक्यात घ्या. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला, मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शेळीच्या गळ्याचं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं उशीड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडका नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही. बांधावरचं एरंड कधी मेढीला वापरता येत नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. पुरावा लागला तर
पटापटा पुरावा लिहून घ्या. अध्याय नंबर 9. माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाशा नसती काही. अध्याय नंबर 12. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. अध्याय नंबर 13. का मृत जायसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. अध्याय नंबर 15. वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका. अध्याय नंबर 18. ओवी नंबर 250. पडून गेली भिंती चित्राची होय माती. पुन्हा डोकं नाही लावायचं, डोकं नाही लावायचं त्याला, ते फिटच करून घ्यायचं त्याला चॅलेंज नाही. उत्तर परत नीट ऐका. आणि त्या व्यक्तीनं 25 वर्षापासून एवढा चालवलेला माऊलीच्या दरबारातला सोहळा आणि आजच्या कीर्तनाचा सगळ्यात मोठा योग. मला 25 वर्ष झाले महाराज झालेला पहिला महानंबर इथं लागला. मग खऱ्याला किती त्रास आहे पहा. 25 वर्ष वास्तव आज माऊलीच्या दरबारात कीर्तन. म्हणजे दासोपंत स्वामींपेक्षा आज माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. यांचा तो 25 वर्षाचा आहेच, पण कधी ध्यानात ठेवायचं, अनेक दिवसापासून दूर गेलेलं बाळ जेव्हा आईच्या जवळ येतं तेव्हा दोघांनाही पाना फुटतो. अनेक दिवसापासून आईपासून दूर असलेलं बाळ जेव्हा दूर जातं, आणि तीच अवस्था आजच्या कीर्तनाची झाली, तीच अवस्था झाली. इतक्यापासून आपण लांब, आणि ही सगळं कृपा जर माऊली नंतर आज जर कुणाची म्हणायची तर पखवाद्यांचीच म्हणायची. आणि त्यांच्या 25व्या वर्षाला त्यांनी आपलं कीर्तन ठेवलंय म्हणल्यावर त्यांना आता 100 वर्ष द्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय, आणि जर लग्नाला ठेवलं पवित्र
मोकळा झाला पाहिजे माणूस. एक ध्यानात ठेवायचं. खाली बसा. तिकडे नका लक्ष. भरपूर हसा, फक्त कीर्तनाची मर्यादा ओलांडू नका. एक ध्यानात ठेवा. जाऊ दे. परमार्थ लोकांनी माना म्हणून नाही करायचं. माना आपली मस्ती जिरवायला करायचं. माना सुखे से दासोपंत स्वामी त्यांचा भक्त परिवार वारकरी संप्रदायातील सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. फटाफटा तुम्ही बोलत जायचं. शब्द नीट ऐका. आता सुरुवात झाली. सर्व बसले. हा आता लहान आले पोरांनी फक्त बोलायचे. शब्द पहा सुंदर पोरण. पहिला शब्द आहे ज्ञान देव. इथून सुरुवात झाली. आता ज्ञान देव. ज्ञानच देव. देवच ज्ञान. उलट फिरायचं. आता ज्ञान बोलत जायचं. ज्ञान देव. देव ज्ञान म्हणजे देव. देव म्हणजे ज्ञान. ज्ञानच देव. ज्ञान देव. देवच ज्ञान. ज्ञान म्हणजे देव. देव म्हणजे ज्ञान. दोन्ही म्हणजे सुख. पुन्हा उलट फिरवता. सुखी होण्याचं भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहित आहे का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे. त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तिथंच फिरायचं. आता म्हणते ज्ञान देव. शब्द बरोवायचा नाही. आता ज्ञान ज्ञानच देव. पुरावा अभ्यासावणी ज्ञान आणि ज्ञानावणी ध्यान विशेष आहे. अजून पुरावा 12वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजय विभूती माझी. जिथं दया आहे जिथं शांती आहे. जिथं ज्ञान आहे तिथं देव आहे. जिथं देव आहे तिथं ज्ञान आहे. जिथं दोन्ही आहे तिथं सुख आहे. तिथंच करायचं. आता पुढचा प्रश्न. ज्ञानच देव. पण ते ज्ञान आतलं की बाहेरचं? बोलू जायचं. आतलं की बाहेरचं? आतलं. पुरावा 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान. आता त्याच्यात 3 फरक आहेत. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल. अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. फायनल करून घ्या वाक्य. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल. अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. मग एकाने प्रश्न विचारला सुख आणि समाधान याचा फरक काय? उत्तर. पैशाला मिळतं ते सुख. सुख आणि नामस्मरणाने मिळतं ते समाधान. पक्वाद वाजवल्याने जे मिळेल ते समाधान आहे. गायन केल्याने जे मिळेल ते समाधान आहे. तुमच्या पुढे आम्ही 2 मिनिटं 2 तास बोलल्याने जे मिळेल ते समाधान आहे. पण नुसता झोपून राहिला सुख. काय माणसं म्हणले तो माणूस सुखी आहे. कामच करीत नाही. नालायक आहे तो. कामच करीत नाही म्हणजे तो सुखी नाही. तो दरिद्री आहे. तो कामच करीत नाही. नुसता झोपतो नाही. सुख. आता पहिलं वाक्य. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल. अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. दुसरं वाक्य. पुस्तकी ज्ञानाने समाज मानेल. अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. तिसरा अध्याय. तुम्ही देवाते भजाल. देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेत. आज्ञापक व्हाल. वाचा सिद्धी पावाल. बस. अजून काही पुरावा आहे का? तिथं एकच अंतरेल. कोण? 7वा अध्याय. येथे एकच लीला तरले ते सर्व भावे माझं
चला आता थोडं पुढे सरकायचं. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. पुस्तकी ज्ञानाने समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने देव व्हाल. पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही जन्म मृत्यूचा फेरा चुकवाल. पण ते ज्ञान टिकवायचं असेल तर वैराग्य पाहिजे. ज्ञान मिळेल, इट मे बी, पण ते टिकलं पाहिजे. वाजवत म्हणून कधी ध्यानात ठेवायचं, आई वडिलापेक्षा कधी मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. काही माणसं थोडं वाजवता यायला लागलं कधी माणसाच्या गुरुलाच बोल येत नव्हते. काही माणसं थोडं पोट भरायपुरतं वाजवता यायला लागलं का आपल्या गुरुलाच बोल येत नव्हते. काही तर त्याच्या पुढचे पट्टे, आपला गुरु आपल्या पुढे वाजत नाही. गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही आणि आईबापापेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. आणि जे गुरु पुढे नम्र राहिले ते आयुष्यभर नम्रच राहिले. परमार्थामध्ये एक अभंग कमी पाठ असलं तरी चालेल, नम्रता पाहिजे. अभंग पाठ कमी कर, काय परीक्षा द्यायची तुम्हाला. आणि ज्यांचे आखे पाठ आहे ते काही शुद्धी हो नाही. त्याच्यामुळे काय तुम्ही पाठालाही केला पाहिजे असं नाही. एक वाक्य समजा, पारमार्थिक माणसाच्या 2 गोष्टी कधी ढिल्या होता कामा नाही. 1 नम्रता आणि 2 आचरण. वागण्याची पकड ढिली झाली ना परमार्थ फेल. काशीला जाऊन करतो का? तुला काशीला जायला सांगितलंच कोणी? काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण तिथं मरावं लागत. तो तिथून इथं आला म्हणलाय, कानबाड फोडलं पाहिजे. काय सगळं गेला काशी? तू संप्रदायात आहे हीच पहिली काशी झाली. काशी झालं. काही लोकांचा एक धंदा आहे, 10, 5, 50 लोक गोळा करा, चलो काशी. पैसे उरात्या, पोटही भरत. तिकून येताना बायकोला गाजला घेऊन आला, दोन्ही काशा खुश. ही काशी खुश ती काशी खुश. काशीला जायचं नाही बाळा. एक काशी आहे, तीर्थ माहितीये का? 9व्या अध्यायात एक तीर्थ आहे, जानकारी तुम्ही पटकन द्या ना. ती तुमच्या 9व्या अध्यायात एक काशी सांगेले, ऐका कोणती आहे. जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेवताही धाले. जे ज्ञानाच्या गंगेत नहाले ते काशीलाच आहेत. तिथं जाऊन काय करतो? गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. एक काढतो इतकं डांबरट, घरच्यांनी वैतागी आळंदीत आणून घातलं. सुधरेल बा, ते गुरुला बोल शिकवायचं. ते बदिरेस होत. मग त्याच्या बापानं पखवाद्या कोण काढलं, गुरुकडे घातलं. ते गुरुला चाल शिकवायचं. दोघंही चालीतच होते. मग त्या मापाने ते कोल्हापूरला नेऊन घातलं. हे बजेट मधलं नाही म्हणजे. ते तिथं जाऊन कुस्त्या खेळायला लागलं. माझातलं जरा मांसाहार करायचं दनादन. पण एक दिवस त्यानं अशी कुस्ती आणली, ते महाराष्ट्र केसरीच झालं. महाराष्ट्र केसरी झालं, तो गावात आला आणि म्हणला बस गावाने सांगितलं सत्कार ठेवायचा, ठेवला सत्कार. मग त्यानं नीट बोलावं का नाही सत्कारात? बेजात कमी. तो म्हणला गावाची तर जिरावली, आता आपली एकच इच्छा आहे, फक्त गुरु आडवा करायचा बस. आपली दुसरी इच्छाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लंगोट बिंगोट लावून गुरु पुढे गेलो. गुरु म्हणले कल्याण, तर म्हणलं कल्याण नाही भिवडी नाही, आपली होणार उद्या. तर गुरु म्हणले आता मी मरायला लागलो, तुला उता आलाय कसं जमायचंय? तर म्हणलं होणार. गुरु म्हणले ये उद्या. हे अख्ख्या रात मांड्या वाजवायचं खोलीत. 2-3 वेळा भांड्याची मांडणी पडली त्या डोक्यात. आणि दुसऱ्या दिवशी 5-50 शिष्य भंगारच होते. ते सगळी टोळीच घेऊन आला आणि गुरु पुढे नुसत्या मांड्याच वाजवायचा. गुरु म्हणले मिठला आपला आता, हे आपल्याला संपवणार जवळजवळ. गुरु फक्त नम्र, कारण जे नम्र ते ज्ञानी. ज्ञानी ते नम्र आणि नम्र ते ज्ञानी. गुरु उभे राहिले फक्त. यानं होऊन गुरुला कवळी मारली. गुरुनं एकच डाव टाकला, उलट पालट झालं, फुफुटा गेला तोंडात. तो उठला आणि गुरुला म्हणला तू सगळ्यात हलकट गुरु आहे माझा.
का तो मला हा डाव का शिकवला नव्हता एवढे डाव शिकवले तो हा डाव मला का शिकवला नव्हता तो गुरु म्हटलं हा डाव आज वापरायचा होता कारण मला माहित आहे तू किती मोठा जरी झाला तर तू ह्या जागेवर येणार आहे याची गॅरंटी होती तसं तुम्ही दासोपंत स्वामीकडे मंगेश महाराजांकडे किती शिका हे दोन्ही गुरु एक डाव ठेवणारच म्हणून मला गोष्ट नाही सांगायची त्यांच्या पुढे नम्र राहा हे सांगायचं नम्र झाला
ज्ञान घोटाळा असं झाला ते ज्ञान आतलं असावं. पोरांनो शाळेतले पोरं पटकान, शाळेतले पोरं एवढ्या पटकान, शाळेतले पोरं पटापट बोला. बर्फाचा गोळा स्थायू ठरवा का वायू? बर्फा गोळा वायू आहे. याला रजोगुणही आहे, तमगुणही आहे, सत्वगुणही आहे. पुरावा 14वा अध्याय. रजतम सत्व प्रकृती झाग, सत्व ते उत्तम, रज ते मध्यम. चला शाळेतले पोरं पटकान. नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं, नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं, हंड्यातलं पाणी तांब्यात, नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं, हंड्यातलं पाणी तांब्यात भरलं, तांब्यातलं पाणी ग्लासात भरलं, ग्लासातलं पाणी फुटपात्रात भरलं, तर पाण्याला आकार कोणता? सावध राहा, पटकन झालं माग. नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं, नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं, हंड्यातलं पाणी तांब्यात भरलं, तांब्यातलं पाणी ग्लासात भरलं, ग्लासातलं पाणी फुटपात्रात भरलं, पाण्याला आकार कोणता? दाखले काढून घ्या, काढून घ्या दाखले. परत नीट आहे का? परत नीट आहे का? पाण्याला आकार नाही असा अर्थ नाही त्याचा. पाण्याला निश्चित आकार नाही. पाण्याला आकार नाही हा शब्द चुकीचा आहे. ज्या भांड्यात तुम्ही ठेवाल त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. जसा भाव ठेवाल तसा देव आहे. जसा भाव ठेव, पाण्याला आकार नाही असं त्याचा अर्थ नाही. तसं देव सगुणही आहे, देव निर्गुणही आहे. मुळात आपणही देव आहे. भाव ठेवा, ते ज्ञान आलं पाहिजे. पाण्याला आकार नाही असं नाही. बर्फाचा गोळा स्थायू आहे, द्रव आहे, वायू आहे. पुढे ऐका आता. त्याला तापवलं तर द्रव आहे, स्थिर आहे तर स्थायू आहे. आता पोराने उत्तर द्या पटकन. स्थायूला आकार आहे का? हा म्हणा नाही म्हणा. शाळेतले पोरं आता उलटे वाक्य आहे का? तिन्हीचे तिन्ही बी. स्थायूला आकारही आहे आणि आकारमानही आहे. नीट आहे का? स्थायूला आकारही आहे, आकारमान आहे. बोलत जा. आजारी तुम्ही नाही. स्थायूला आकारही आहे, आकारमान आहे. पाण्याला आकार आहे आणि निश्चित आकार नाही पण आकारमान आहे. आणि वायूला आकारही नाही आणि आकारमान आहे. तसं ज्ञानामध्ये 3 गोष्टी आहेत. जुन्या काळी लोक महिला मंडळ साड्यांमध्ये तार राहायची. तार लोक ती तार द्यायचे आणि साडी घ्यायची. म्हणजे उत्कृष्ट द्यायचे, निकृष्ट घ्यायचे. उत्कृष्ट द्यायचं आणि निकृष्ट घ्यायचं. दुसरा प्रकार, निकृष्टच द्यायचं आणि निकृष्टच घ्यायचं. केसाव फुगे. पहिलंच वाक्य मी नाही का? उत्कृष्ट द्यायचं. चौथ्याचं उत्तर तुम्ही द्यायचं बरं का. 3 मी सांगणार, चौथं तुम्ही द्यायचं. हे बरं हा, 3 मी सांगणार, चौथ्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. उत्कृष्ट द्यायचं आणि निकृष्ट घ्यायचं. म्हणजे तार द्यायची, साडी घ्यायचं. निकृष्ट द्यायचं आणि निकृष्टच घ्यायचं. केसावर फुगे. फुगला फुगा फुटला. हा, आता तिसरा प्रकार, उत्कृष्टच द्यायचं आणि उत्कृष्टच घ्यायचं. उत्कृष्टच द्यायचं आणि उत्कृष्टच घ्यायचं. पैसे द्यायचे, सोनं घ्यायचं. पैसे द्यायचे, चांदी घ्यायची. आणि चौथ्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय, निकृष्ट द्यायचंय पण उत्कृष्ट घ्यायचंय. करेक्ट. उत्कृष्ट द्यायचं, निकृष्ट द्यायचंय आणि उत्कृष्ट घ्यायचंय. नासकं शरीर द्यायचंय आणि कायमचं आत्मज्ञान घ्यायचंय. उत्कृष्ट द्यायचंय, निकृष्ट. हे निकृष्ट. याला मेकअप करण्यात काय मजा नाही. हे जावायचं. हे निकृष्ट द्यायचंय पण उत्कृष्ट घ्यायचंय. घेतलं तुम्हाला ज्ञान आलं पण ते टिकलं पाहिजे. वाजवता आलं, टिकलं पाहिजे. अहंकार चालत नाही. नाही तर वाजवता यायला लागलं, गट्टे आण, हातुडी आण, पीठ आण, पावडरचा डबा आण. पण तुका आला पकवात फोडा येतो. गाता यायला लागलं का? इको दे, बाज दे, म्हणूच नको. कीर्तन करता यायला लागलं, लोक थोडे मानायला लागले का? एक हात नाही, तिथं बोलत नाही. तोंडावर बोलत नाही. नाही ते टिकलं पाहिजे. आणि ते टिकायला अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. आणि भक्ती ही कुणाच्या तरी पुण्याशिवाय घडू शकत नाही.
आता पुन्हा 3 शब्द ऐका. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल, कोणी असो, मंगेश महाराज असो, दासोपंत स्वामी असो, बसलेले कोणी भजने असो, गायक असो, कोणी जण कोणी असो, माणूस मोठा व्हायला 3 गोष्टी लागतात. एक त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे, आणि 3 त्यावर कोणाची तरी कृपा पाहिजे. एक प्रारब्ध उत्तम पाहिजे. काही 2 पोरं संगत आळंदी शिकायला आले, 6 वर्ष राहिले. एक चांगला पखवाद्या होऊन गेला, एक फक्त धोतारच नेसाय शिकला. त्याला विचारलं हरिबा, त्याचं प्रारब्धच नाही, ते बळच आलं होतं. प्रारब्ध उत्तम पाहिजे. पुन्हा नीट का, त्याला प्रयत्नही पाहिजे, आणि परमार्थ हा प्रयत्न आणि प्रारब्ध मिळून तयार होतो. प्रयत्न पाहिजे ना, प्रयत्न पाहिजे. तिसरी गोष्ट, कुणाचा तरी त्याला आशीर्वाद पाहिजे. आता सध्या जेवढे पोरं शिकतात आळंदीत, हे पोरांना माऊलीनंतर जर सजीव म्हणजे साक्षात ब्रह्म माऊली जर आज कोणी असेल तर त्यांनी पुरेकर बाबांचा आशीर्वाद दिला. ज्यांना समाधीस्थ माऊलीचं दर्शन झालं नाही त्यांना साक्षात माऊलीचं दर्शन म्हणजे पुरेकर बाबांचं दर्शन. ज्यांना समाधीस्थ माऊलीचं दर्शन घेता आलं नाही त्यांना साक्षात माऊली जर आज पाहिजे असेल, बाबा गेल्यानंतरचा विषय मिटला, तो विषय नाही. पण आज तरी जेवढी मुलं शिकतात त्यांनी या समाधीला जेवढा भाव ठेवला तेवढा ठेवला, तर दोन्ही माऊल्या सारख्याच आहेत. परमार्थ हा अंतकरण शुद्धी झाल्याशिवाय पेलवतच नाही. काय मत? अरण्याला आग लागली ना, हरणाला सांगावं लागत नाही पळून जाय. अरण्याला आग लागली की हरणाला सांगावं लागत नाही पळून जाय. आणि फुलावरचा मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही निघून जाय. आता तुम्हाला वाटतं आम्हाला लोक म्हणतात फक्त आपल्याकडे काहीतरी आहे म्हणून, पण ज्यांना आयुष्यात कशाचा स्पर्श नाही तेच पुरे करावं. आमच्यासारखे भामटे सोडा, आम्ही प्युअर भामटे. आमचं सोडा, आम्ही काय आमचं सोडा, पण महाराज आमचा त्या विषय सोडू. पण वाक्य नीट आहे का, ज्यांना इथं साधलं नाही त्यांना तिथं साधेल. फक्त एक गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाची आहे, तुम्ही कितीही मोठे व्हा पण कुणाच्या तरी कृपेशिवाय मोठे होऊ शकता. तुम्ही एवढे मोठे भाग्यवान पोर आहेत महाराज इथं शिकायला येणारे. आता आम्ही तर जाऊ दे, आम्ही शिकलोय नाही कुठं, आमची बुंगली म्हणून बुंगली पण आम्ही ते केले. महाराज बुंगली जरी बाहेर जरी शिकलो तर प्रयत्न ठेवलाच. प्रयत्न जरी नसता तर ही नाही, प्रयत्न होता. आणि कुणाची तरी तुम्ही सगळ्यात भाग्यवान आहे महाराज इथं शिकता. आता हे एवढे सगळे बाहेरून शिकायला आले. एक दासोपंत स्वामी महाराजांकडे जेवढे शिकतील, मंगेश महाराजांकडे जेवढे शिकतील, बगोरी गुरुजींकडे जेवढे शिकतील, ही माणसं आयुष्यात मोठी होणार नाही पण बर्बाद होणार नाही. मोठी होणार नाही. तुम्ही सगळेजण गाडी घेणार नाही, सगळेजण बंगला बांधणार नाही, सगळेजण गाडी घेणार नाही, सगळेजण बंगला बांधणार नाही, पण माणूस म्हणून तरी जगाल हे ध्यानात ठेवा. आणि नुसते माणूस म्हणून जगणार नाही, समाजात मानाचं स्थानही घेऊन जगाल. बाकीच्या जगण्याला काय किंमत आहे? बाकीच्या जगण्याला काय किंमत काय? नुसतं आला आणि गेला त्याचा काय उपयोग? भूगोलाच्या पेपरला इतिहासाचं गाईड फाडतो, कधी पास होईल मला पेपर इतिहासाचा, का पुण्याला भूगोलाचं, खिडकीतून आलं भूमितीचं, तुला बाप तरी पास होईल. अरे बा, कॉफी करायला सुद्धा अक्कलच लागते महाराज. ए पोरांनो, टीप द्या. किती मार्काला आहे? 2 मार्काला. मग 2 मार्काला टीप द्यायची, तो 9 कागद फाडून नेले, सापडवण्यात 20 मिनिटं गेले. 2च मार्काला टीप द्यायची. अरे त्या प्रश्नाला मार्क किती एवढे तर पा. आता शाळेतले बरोबर उत्तर द्या पटकन. 20 मार्काचा पेपर आहे. किती? 1 तासात लिहायचा आहे. प्रश्न 2 आहे. पहिल्याला अ ब आहे आणि दुसरा क्लिअर आहे. पहिल्याला अ मध्ये रिकाम जागा भरत जोड्या लावा आणि ब मध्ये पर्याय निवडा. पहिल्या अ ला 5 आहे आणि ब ला 5 आहे. मग पहिल्या प्रश्नाला मार्क किती आहेत? 10. अ ला 5, ब ला 5. पण दुसरा प्रश्न असा आहे, 7 पैकी 5 सोडवा, 10 मार्क आहे. दुसऱ्याला 10 आहे
आणि पहिल्याला इथं आहे पण अ आणि ब आहे. तुम्ही कोणता प्रश्न अगोदर लिहाल? मेले तरी पास होणार नाही. मेले असे जरी मेले ना तुम्ही, अशी बसले बसले जरी मेले तुम्ही तर पास होणार. प्रश्न पास होतील. ते मोठा प्रश्न लिहायला घेतलाय त्यांनी. अरे येडपटन, जोड्यांना रिकाम्या जागांना शाश्वत मार्क आहे. म्हणजे सत्य ते धरा, मोठ्याच्या काल नाही लागत. सोपं शिका ना, सोपं शिका ना, सोपं शिका ना. सोपं शिकलं तर हा मोठ्या प्रश्न लिहायला लागला, बेल झाली. बरं ते जाऊ द्या. 10वी वाले 9वी वाले पोरं निबंध किती मार्काला आहे? 10 मार्काला. 5-10 मरते काय असं आपल्याला काय करायचं? 10-5. मग तुम्ही पहिल्यांदा निबंध लिहाल का बाकीचे प्रश्न? जो पोरगा पहिल्यांदा निबंध लिहित होतो कधीच पास होत नाही. वैलच कसं, निबंधाला 1.5 तास गेला. नाही जे पाहिजे ते घ्या, तसं नाही. भामटेगिरीनं फार मत चालतो का? साधू झाला आणि दाढी वाढून एसटीत बसला, साधू भामटा, आणि तिकीटच काढलं नाही. त्याला कंडक्टरने विचारलं का तुम्हाला कुठं जायचं? मौन, बोलत नाही. लिहून दिलं जिथं राम जन्माला आला तिथं जायचं, म्हणजे अयोध्येला जायचं. पैसे मग त्या कंडक्टरने त्याला लिहून दिलं उभे राहा, तुम्हाला राम जन्माला आला तिथे नका जाऊ, कृष्ण जन्माला आला तिथे नेऊन घालू. आता तुम्ही कृष्ण जन्माला कुठं आला? चला तिथे, मग तुम्हाला तिकीट नाही ना काढायचं. इकडे आयुष्यभर काढायची वेळ या कण देऊ. ए शाळेतली पोरं, इथं शिकणारी पोरं, तुमच्याकडून आज जर बाजू हुकली ना, तुम्ही आयुष्यातून हुकले. नम्र व्हा. ज्यांच्याकडून शिकायचंय त्यांच्याकडे नम्र व्हा. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना नवरी रडते, तिचा बापाही रडतो ना आई रडते. तो नवरदेव नाही रडत कधी, तो भाड्या रडत नाही. तो भाड्याच्या गाडीत येतो पण रडत नाही. उलटा 35 रुपयाचा चष्मा घालून उभा राहतो. तो हायवेला मिळतो ना 35ला, तो आता 100ला झालाय. पण त्या पुरीचा भाऊ त्या पुरीला म्हणतो दीदी तूही रडते, मम्मी रडते आणि पप्पा रडता, दाजी का रडत नाही? दाजी तर ठोंब्यासारखा उभा आहे, रडतच नाही. ती पोरगी म्हणली पप्प्या मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. हा रात्रंदिवस वापरणार आहे उद्यापासून, याला मजा आणू द्या. तो आयुष्यभर रडायणार आहे. मग तुम्हाला जर आयुष्यभर रडायचं नसेल तर गुरु सेवा करा. आयुष्यभर रडायचं नसेल तर पुस्तकावर निष्ठा ठेवा. तुम्हाला आयुष्यभर रडायचं नसेल तर ग्रंथाला देव माना. आयुष्यभर रडायचं नसेल तर मोठ्या पुढे नम्र राहा. आणि संप्रदायातल्या माणसानं एक पथ्य पाळायचं कधी बी, सगळ्या पोरांनी. संप्रदायातल्या माणसानं संप्रदायातल्या माणसाला कधी नाव ठेवायचं नाही. तेवढं पथ्य पाळायचं. कुणी काही करो, बाजू सोडायची नाही. एक वाक्य समजा, पोरानं हिरा सापडला आणि फेकून दिला तर चालेल, त्याला हिरेची किंमत कळली नाही. पोराला हिरा सापडला आणि त्याने फेकून दिला, त्यानं तो त्याच्या आईला सापडला, त्याच्या आईने तो फेकून दिला, चालेल. तिनं सोनाराकडे नेला, सोनारा नाही फेकला, चालेल. सोनाराला त्याची बुद्धी कळली नाही, नीतीभ्रष्ट. पण रत्न पारख्यानं कधी हिरा फेकू नये, कारण तो त्याच्यातला तज्ञ आहे. संप्रदायातल्या माणसाला कोणी कसं असो कधीच नाव ठेवू नये. रत्न पार कोणी कुणालाही फेकावं, आपण आपल्याला फेकू नये. आपल्या संस्था आळंदीमधून एक शिकणारा पोरगा अतिसुंदर गायक झाला, संप्रदायाची शान आहे. एक चांगला वादक झाला, शान आहे. आणि तो कुठेही जरी गेला तर तो आपल्या संप्रदायात शिकलाय. आपल्याने आपल्याला फेकू नये. आपलं नेमकं हेच होतंय. यानं त्याला, त्यानं याला. त्या तसं नाही करायचं, कधीच नाही करायचं. तुमच्या आयुष्यात तुम्ही आठवलं का कधी इंद्रिकडनं कोणाला नाव ठेवलं? फायदाच नाही. कावळा शिरपर्यंत मरेपर्यंत ठेवायचं नाही, ठेवूच नाही. त्याच्यामध्ये कधी देणार ठेवायचं मला, त्याच्यामध्ये आपली प्रतिमा खराब होती.
आपण वजनात जगायचं पोरणो. हत्ती गावात आला हे ओळखायचं असेल तर कुत्रं भुकलं पाहिजे. कुत्रं भुकलं नाही तर हत्तीचा अपमान आहे. हत्ती येऊन कुत्रं भुकानं, कुत्रं असं नेट लावून भुकलं पाहिजे. जितकं कुत्रं जास्त भुकल तितकं हत्ती मोठा. पण हत्तीनं एक पथ्य पाळायचं, वळून नाही पाहायचं, डुलत चालायचं. डुलत कुत्रं कठाळातून दुसऱ्या कुत्र्या कुदात. हत्ती गेला निघून, कळवण कुत्र्यांची काय. ती भाषा किती सुंदर आहे. कुणी वंदा कुणी काही म्हणू महाराज, फक्त एक करायचं महाराज, आपल्या वागण्यानं संप्रदायाला कलंक लागता कामा नाही. एवढं पथ्य पाळायचं, एवढं पद्धत पाळायचं. आपल्यामुळे दुसऱ्याची किंमत कधी कमी नाही झाली. आपल्याला काय करायचं ते करायचं, त्याचं उत्तर नाही टाकायचं. याला पुन्हा मागं येऊन घालायचं. तुम्हाला ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायचं नाही. ते वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला भक्तीच करावं लागेल. कशी करावी लागेल. भक्ती करा. ज्ञान टिकवायचंय, भक्ती करा. वैराग्य टिकवायचंय, भक्ती करा. देव मिळवायचा आहे, भक्ती करा. समाधानी व्हायचंय, भक्ती करा. पण भक्ती म्हणजे काय? एकच वाक्य आहे का, देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं, याचं नाव भक्ती. भक्तीची व्याख्या फायनल करा. देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं, जी अवस्था होईल तिचं नाव भक्ती. भक्तीचे पुन्हा 2 प्रकार, व्यभिचारी भक्ती, अव्यभिचारी भक्ती. अव्यभिचारीचे पुन्हा 9 प्रकार, अर्चन, वंदन, पाच सेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधी, ध्यासन, आत्मनिवेदन. एवढ्या ज्या भक्ती आहेत त्यातली पहिली भक्ती आहे, मला देवाने खाली कशाला पाठवलं. ते याच्याच शिकायचं, बाहेर नाही शिकायचं, याच शिकायचं. जसं ज्ञानेश्वरीला अध्याय किती? हे बऱ्या ज्ञानेश्वरीला अध्याय किती? 18. गीतेला अध्याय किती? 18. मग एका मिनिटात 18 आहे का? एका मिनिटात. ब्रह्म 1 माया 2, ब्रह्म 1 माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्रता पुऱ्या 7, वसू 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेर 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण. 18 पुराण. आणि 18 पुराण हे याच्यात घालायचे. याच्यात घालताना थोडासा घोटाळा, सरळ बसायला आले पोरं पटकान आणि उत्तर द्यायचं. आता चालतात कोण? सावध राहा सगळे. पाय जरा ताळ्यावर राहा. चालतात पाय. आता बटाबटा बोला. चालले पाय आणि केळाची पाटी दिसली, कोणी पाहिली? डोळ्यानं. ऐका आता यादी. चालले पाय, केळाची पाटी पाहिली डोळ्यानं. खावा वाटलं, नापास. करेक्ट.
खावा वाटलं मनाला. ऐका यादी आता. चालले पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खावा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला, चव घेतली, दाबून पाहिलं दातानं. ऐका आता. चालले पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, पाहिली डोळ्यानं, खावा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला. इथं 2 नलिका आल्या, अन्न नलिका, श्वास नलिका. लहान आतडं आलं, लहान आतड्याने सांगितलं किती जण या, रिलॅक्स राहा. ज्याला जागा होईल त्यानं मोठ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्याने सांगितलं किती जण या, पण बोर्ड वाचून या. एकच मुक्काम करता येईल, दुसरा नाही. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा आत एंट्री दिली जाणार नाही. हा सगळा तमाशा कोणी केला? डोळ्याने. ऐका होता. परत वागा चला. ऊसाची साखर होईल, पण त्या साखरेचं परत ऊस होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, 199 आणि 200. तिन्ही ओव्या सांगतो. लोखंडाचं सोनं होईल, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण त्याचं परत दूध होणार नाही. एकदा तुम्ही बरबाद झालात का परत कधी माणूस म्हणून जगणार नाही. एकदा बरबाद झाल्यावर नाही. आता याला जपा, याला जपा. भक्ती याच्यात करा, हे राहू द्या, याच्यात करा. हा जो गडी, हा जरा खतरनाक गडी, हा याला जपा. त्याच्यापेक्षा सज्जन हाय नाक, त्याच्यापेक्षा सज्जन हा कान, पण सगळ्यात खतरनाक गडी हा. हे इतकं डेंजर आहे महाराज. आता यांच्या मेख हा ऐका एकेकाचा. याला आवडतो सेंट, याला 2 गोष्टी आवडतात, सुगंध दुर्गंध. याला 2 गोष्टी आवडतात, निंदा स्तुती. याला 2 गोष्टी आवडतात, दुसऱ्या अध्यायातले आहे. याला 2 गोष्टी आवडतात, भ्यासूर आणि कठीण. स्पर्शाचे 2 गुण, भ्यासूर आणि कठीण. आणि याला आवडतं चांगलं आणि वाईट. याला आवडतं कठीण आणि भ्यासूर, म्हणजे मऊ आणि कठीण. याला आवडते निंदा आणि स्तुती. याला पण याला रूप लय आवडतं. रूपाच्या बाबतीत लय डेंजर गड्या, खतरनाक. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असतं ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाशी पाहिजे. प्लॅस्टिकचे काय हातात. आता यांची उत्तर ऐका नीट ना, थोडं किचकट आहे. यानं जर एखादी गोष्ट पाहिली, डेंजर आहे हा. आणि याला जर आवडली, तो एवढ्याला कामाला लावतो. आणि ही सगळी हलकट याचा ऐकत. तर हे निघालं फिरायला, हा होता बरोबर. यानं पहिली कलवरी, याला आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज करू. मनानं केला मेसेज. ती कोण होती पागल, तिने केला मिस कॉल. होतं कौरिक क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे होता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना, असा रेटावला धरून मुलगी पाहिली. डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला अख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? ही डेंजर गडी आहे. आता ऐका, याच्यामुळे उत्पत्ती होते कामाची, आणि त्याच्यातून उत्पत्ती होते क्रोधाची. आणि त्या 6 जणांमुळे वव्या ऐका तिसऱ्या अध्यायातल्या. जळेविण बुडविती, आगीविण जाळीती, दोरेविण बांधिती, शिखरेविण रोविती, पाशकेविण गोविती. हे ज्ञाननिधीचे भुजंग. आणि हेच माणसांना संपवतात. संपवायचं नसेल स्वामी काज करू भक्ती. हे 6 जण संपवतात. पितृवचन शिवापती. आणि हेच का, हेच विष्णूची महापूजा. Yeah.
विष्णू इथं काय सोनाराच्या घरी दागिन्याला काय तोट आहे. दासोबद्ध स्वामी त्यांचा भक्त परिवार सगळ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुरुभक्ती एवढा शब्द आहे. पुन्हा एक वार तुम्हाला सारख्या दर्शन प्रेमानं भजन करा. विठोबा